आज उशीर का झाला? केव्हा येशील? त्याला उत्तर देताना माझा आवाज कापत होता. लवकर ये असं बोलून त्याने फोन खाली ठेवला. डोक्यातल्या त्या भयानक कल्पना आता वास्तवात दिसल्यासारख्या वाटू लागल्या. कोणीतरी मुद्दामून पाठवून बोलावत आहे आणि माझे पाय मागे खेचल्यामुळे ओढत ओढत जात आहेत. मी जागीच थांबले. काळाकुट्ट अंधार, निर्जन रस्ता, रहदारी नव्हती. भीतीने छातीत धडधडत होतं. रस्त्यातले कुत्रे अचानक रडायला लागले. काही भुंकू लागले. माझे पाय मला उचलवेना. तितक्यात पाठून कोणीतरी हाक मारली. थांब, मी तुझीच वाट पाहत होते, असा आवाज ऐकू आला. पाठी वळून बघितलं तर कोणीच नव्हतं. आतापर्यंत जो वारा अजिबात वाहत नव्हता तो अचानक जोरजोरात व्हायला लागून पूर्ण वातावरण थंड झालं. हात पाय